चालू आहे. नमस्कार, मी सपना नितीन अडसू. मला एवढंच असं सांगायचं आहे की माझी पहिली पाठदुखीने मी एवढी त्रस्त होते ना की मला थोडा वेळ सुद्धा 5 मिनिट सुद्धा मी चालू शकत नव्हते. गाडीवर जायचं म्हणलं तरी मी अर्धा तासानंतर लगेच मला गाडी थांबवावी लागायची की बाबा थोडा वेळ बस आणि नंतरच आपण प्रवास करू. पण आम्ही काही दिवसानंतर सरांशी आमचा संपर्क झाला काही कारणास्तव. त्यांनी जे उपाय सांगितले तेव्हापासून एवढा मला अनुभव आला की माझी पाठदुखी सगळे पूर्णपणे बरे झालेले आहे. आणि आम्ही एकदा पूर्ण अजून आम्हाला मनाची शंका काढायची होती म्हणून आम्ही एकदा पूर्ण गावावरून 12 तासाचा प्रवास करून आम्ही आलो. काही सुद्धा आम्हाला त्रास नाही. सरांनी एवढं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे की तेव्हापासून आमचं एकदम सुरळीत चालू आहे. माझ्या जेवढ्या बी आरोग्याच्या समस्या होत्या त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. आम्हाला एवढा त्या सरांवर विश्वास आहे की कधीही म्हणजे कोणी जरी गेलं तरी त्यांना म्हणजे ते मार्गदर्शन योग्य आणि चांगल्या पद्धतीनंच करतात आणि पुढे करत राहतील असं आम्हाला आशा आहे. मी एवढंच सांगू शकते. नमस्कार, माझं नाव नितीन संपत अडसू, राहणार बोईसर. याची ओळख होणं म्हणजे एक चष्मा निमित्त होतं. चष्मा माझा मी बनवला यांच्याकडून. त्याच्यानंतर काही दिवसात तो एक खराब झाल्यानंतर मी पुन्हा चष्मा बनवण्यासाठी गेलो आणि तिथून हा मार्ग आम्हाला सापडला. बसल्यानंतर विषय निघाला की बाबा तुमचे स्वतःचे घर आहे. मी म्हटलं हा आहे. मग त्यांनी मॅप काढायला सुरुवात केला. मी मॅप काढत होतो आणि त्यांनी विश्लेषण करायला सुरुवात केली. तर त्यांनी असं सांगितलं की जे माझ्या खरोखर घडलंय तेच मला तिथं निदर्शनास आणून दिलं. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय बाबा हे करा ते करा, एवढ्या दिवसात तुम्हाला फरक पडेल. त्याच्यानंतर मी त्याच दिवशी संध्याकाळी 10:30-11 वाजता इथं पोहोचल्यानंतर चालू केलं. व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर इथून जर समजा हिला जर गाडीवरती बसवून जर घेऊन जायचं म्हटलं कुठं 5-10 मिनिटात तिला थांबवायला लागायचं, साईडला करायला लागायची गाडी. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितल्यानंतर मी 40 किलोमीटर मधलं 20 किलोमीटर नॉनस्टॉप गेलो होतो. तिथं पोचल्यानंतर यांच्याशी बोलणं चर्चा झाल्यानंतर परत रिटर्न येताना मी कुठेही थांबलो नाही, स्ट्रेट आलो. हा अनुभव एकदम महत्वाचा होता माझ्यासाठी.